बिहारच्या जंगलातील राजा शेरसिंग आपल्या प्रजेची पूर्ण काळजी घेत असतो. त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी एकमेकांशी एकजुटीने राहत असतात. एक दिवस शेरसिंग आपल्या गुहेत आरामात बसलेला असतो. तेवढ्या त्याच्या जवळ काही ससे येतात. शेरसिंग, आम्ही तुमच्याकडे एक तक्रार घेऊन आलो आहे. तक्रार? सांग, काय गोष्ट आहे? सांगायची गोष्ट अशी आहे, आम्हाला आजकाल कोल्हे खूपच त्रास देतात महाराज. जेव्हा रात्रीच्या वेळी आम्ही आपापल्या घरातून झोपलेलो असतो तेव्हा ते बाहेरून दगड ठेवतात. त्यामुळे आम्हाला आमच्या घरातून बाहेर नाही पडता येत. हो, यामुळे आम्हाला ना खूप जास्त त्रास होतो. आणि या व्यतिरिक्त ते आम्हाला दिवसा सुद्धा खूप जास्त त्रास देतात. याचा अर्थ की कोल्हे तुम्हाला मुद्दामून त्रास देत आहेत. ठीक आहे, मी आताच त्यांना बोलवतो. शेरसिंग कोल्ह्यांना बोलावणं पाठवतो आणि त्यांना विचारतो, सांगा कोल्ह्यांनो, तुम्ही काय यांच्या बिळासमोर दगड ठेवून यांना मुद्दाम त्रास देता का? हो, आम्ही असं केलं आहे, पण त्याच्या मागे कारण आहे महाराज. हे सशे लोक आमचं जेवण लपवतात महाराज. हे काय खरं आहे का सशांनो? हो, आमच्यापैकी काही लोकांनी असं केलं आहे महाराज. तर तुम्ही तुमची चूक मान्य करता. चला, यांची माफी मागा. यापुढे ते तुम्हाला त्रास देणार नाहीत. आणि हो, हे माझं जंगल आहे. सर्व मिळून मिसळून राहा. आपल्या जंगलात लढाई कधीच नाही झाली पाहिजे. शेरसिंग दोघांमध्ये समझोता करून देतो. शेरसिंगच्या शासनकाळात सगळं काही सुरळीत चालू असतं. परंतु एक दिवस मात्र अनेक प्राणी रडत रडत शेरसिंग जवळ येतात. सगळ्या प्राण्यांना रडताना पाहून शेरसिंग विचारतो, अरे, तुम्ही सर्व का रडत आहे? तुम्हाला काय समस्या आहे मला सांगा, बोला तर. महाराज, ज्या तलावावर आम्ही पाणी प्यायला जातो तिथे एक सिंह येऊन आम्हाला पाणी नाही पिऊ देत. काय? आणि तो सिंह कुठून येतो? तो बरोबर असलेल्या जंगलातून येतो महाराज. जेव्हा आम्ही तलावावर पाणी प्यायला जातो तो आम्हा सर्वांना तिथून पळवून लावतो आणि म्हणतो की हे जंगल माझं आहे, पाणी माझं आहे आणि या तलावात तुम्ही लोक पाणी नाही पिऊ शकत. काय तुम्ही त्याला सांगितलेलं नाही का काळी हे जंगल आणि तो तलाव शेरसिंगचा आहे? आम्ही सांगितलं महाराज, पण आम्ही जेव्हा सांगितलं की या जंगलाचे राजे तुम्ही आहे तेव्हा तो तुम्हाला सुद्धा खूप वाईट बोलला. त्याची ही हिम्मत. चला, मी चलतो आणि आता बघतोच की हा कोण नवीन सिंह आहे जो आपल्या तलावाला त्याचा तलाव म्हणतोय. शेरसिंग सगळ्या प्राण्यांना घेऊन तलावाजवळ येतो. तुम्ही जाऊन तिथे पाणी प्या. मी इथेच लपून बघतो तुम्हाला. ठीक आहे महाराज. शेरसिंगच्या सांगण्यानुसार जेव्हा सगळे प्राणी पाणी पिऊ लागतात तेवढ्या तिथे अचानक शेरखान येतो. तुम्ही लोक पुन्हा आलेत? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही या तलावातलं पाणी नाही पिऊ शकत, तर वापस कशाला आले? काय तुम्हाला मरणाची भीती नाही वाटत? शेरखानला पाहून झाडामागे असलेला शेरसिंग बाहेर येतो. अच्छा, तर तू आहे शेरखान. मित्रांनो, पहिले हा माझा मित्र होता, मग हा माझ्या शत्रूंशी मिळून शेजारच्या जंगलाचा राजा झाला आणि हा आता आपल्या तलावाला त्याचा स्वतःचा तलाव म्हणतो आहे. शेरखान, तुला चांगलंच माहिती आहे की हा तलाव आमचा आहे. आता आणखी किती खाली पडशील तू? शेरसिंग, मैत्रीची गोष्ट तुझ्या तोंडून चांगली नाही वाटत. तू मला आपला मित्र कधी म्हटलं जे मी तुला आपला मित्र म्हणू? इथून चुपचाप चालला जा, नाही तर आज तू माझ्या हातून मारल्या जाशील. तू किती बदलला आहे शेरखान. काय तुला आपल्या मैत्रीचे ते दिवस सुद्धा आठवत नाही? या शेरखान आणि शेरसिंगच्या मैत्रीने आपल्याला खूप जास्त नुकसान होत आहे. हे दोघं जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत आपण आपली शिकार व्यवस्थित नाही करू शकत आहे. एखादा चांगला क्षण पकडून आपल्याला यांची मैत्री तोडावी लागेल. तरच जंगलातील कोणताच नियम मान्य करत नसत. ते नेहमी सिंहांशी दुश्मनी करत आणि सगळ्यात त्यांना चिंता होती ती शेरखान आणि शेरसिंगच्या दोस्तीची. त्या दोघांची दोस्ती कशी तुटेल याची संधी ते पाहत असत आणि ती त्यांना मिळते. उद्या शेरसिंगचा वाढदिवस आहे. मी त्याच्यासाठी काय भेट घेऊन जाऊ मला कळत नाहीये. मी तुला सर्वात चांगल्या तोफ्याचा सुझाव देऊ शकतो. विचारशील तर सांगतो. तू मला सुझाव देशील? तुझ्या नजरेत आम्ही तुझे शत्रू आहोत, मग तू मला का उपाय सांगतो आहे? अरे, हे वर्षानुवर्षापासून चाललेली चुकी आहे की आम्ही तुमचे शत्रू आहोत. ते सर्व सोड. हे बघ आम्ही काय आणलंय. तर शेरखानला एक भला मोठा आरसा दाखवतात. याआधी जंगलामध्ये कोणीही कधीही आरसा पाहिलेला नसतो. शेरखान आपलं प्रतिबिंब पाहून अचंबित होतो. अरे वा, हे तर खरंच खूप अद्भुत वस्तू आहे. आणि शेरखान ती भेट शेरसिंगला द्यायला तयार होतो. महाराज, हे तोफा तुम्ही उद्या शेरसिंगला द्या, पण हे खूप नाजूक गोष्ट आहे. खूप सहजासहजी तुटून जातं. तुम्हाला यावर लक्ष ठेवावं लागेल.
म्हणून तुम्ही याच्या जवळून क्षणभर सुद्धा दूर जाऊ नका बरं. ठीक आहे. शेरखानला आरसा दिल्यानंतर तरच शेरसिंग जवळ येऊन म्हणतात, गुस्ताखी माफ शेरसिंग. तुमच्यासाठी गोष्ट वाईट आहे, पण तुमची इच्छा असेल तर सांगतो. सांगा, काय गोष्ट आहे? तुमचा मित्र शेरखान दुसऱ्या सिंहासोबत मिळून तुम्हाला मारण्याचा प्लॅन बनवत आहे. नाही, असं कधी नाही होऊ शकत. मला माहिती होते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण माझ्यावर विश्वास नाहीये तर स्वतः जाऊन बघा. सगळ्यात पहिले तुम्ही शेरसिंगचे डोळे बंद करेल आणि त्यानंतर इकडे शेरखान शेरसिंगला सरप्राईज देण्याबद्दल विचारच करत असतो. परंतु शेरसिंगला मात्र वाटत की शेरखान दुसऱ्या कोण्या सिंहाबरोबर त्याला मारण्याचा कट करतोय. शेरसिंगच्या वाढदिवसाला मी त्याला असा तोहफा देईन की ते बघून त्याचे डोळे उघडेच्या उघडे राहतील. खूप मजा येईल. हे पाहून शेरसिंगला अतिशय राग येतो आणि तो तिथून निघून जातो. इकडे रात्री शेरखान झोपल्यानंतर तरच तिथे येतात आणि आरसा गायब करतात. दुसऱ्या दिवशी तिथे आरसा नाहीसा पाहून शेरखान म्हणतो, अरे तो आरसा कुठे गेला? मी तर आता इथेच ठेवला होता. इकडे तिकडे शोधून देखील आरसा जेव्हा त्याला मिळत नाही तेव्हा तो अतिशय उदास होऊन शेरसिंग जवळ येऊन जातो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मित्रा. मित्र? तू मित्र नाही, मित्राच्या नावावर कलंक आहे. धोकेबाज. धोकेबाज? पण मी काय धोका दिलाय? तू कोण्या दुसऱ्या सिंहासोबत मिळून मला मारण्याची साजिश करतोय. हे खोटं आहे माझ्या मित्रा. काल रात्री मी स्वतः तुला दुसऱ्या सिंहासोबत बघितलं आहे. दुसऱ्या सिंहाचं नाव ऐकता क्षणी शेरखानला आरशाची गोष्ट आठवते. अच्छा, तो? अरे तो काही दुसरा सिंह नव्हता, तो तर आरसा होता. त्यात ते माझंच प्रतिबिंब होतं. शेरखान त्याला आरशाचं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु आरशाविषयी जंगलात कोणालाच काही माहित नसतं. त्यामुळे शेरसिंगला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. चालला जा इथून आणि तुझा हा चेहरा मला कधीच परत दाखवू नको. हो हो, चाललो आहे. जर तुला तुझ्या मित्राच्या कोणत्या गोष्टीवर विश्वासच नाहीये तर अशा मैत्रीचा काय उपयोग? चाललो आहे मी तुझं जंगल सोडून. तू तर इथून चालला गेला होता, मग वापस येण्याची हिम्मत कशी झाली तुझी? मी तुझ्या जंगलातून निघून जागोजागी भटकलो होतो, पण आज मी एका जंगलाचा राजा झालो आहे. म्हणून मी आज या तलावावर आपलं स्वतःचं अधिपत्य जमूनच राहील. शेरसिंग आणि शेरखानला आपापसात लढताना पाहून तरसा मात्र दूर उभे राहून मजा बघत असतात. पाहिलं, याला म्हणतात डोकं. आज हे दोघं लढून मरतील आणि मग मी लवकरच या जंगलाचा राजा होऊन जाईल. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हा तलावच काय, या जंगलातली 1 इंच जागा सुद्धा तू घेऊ शकत नाही. तर आज मी तुझा जीवच घेऊन टाकेल. मी नाही, तू. आज तू मरशील शेरखान. अरे हे काय आहे? माझ्या चेहऱ्यावर चमक कोण मारत आहे? शेरसिंग रागावलेला पाहून एक हरिण तिथे येतं. माफ करा शेरसिंग, माझ्या बाळाला खाली पडलेली एक गोष्ट भेटली होती. ही त्याची चमक आहे. हो, ही जादूची गोष्ट आहे. हे बघा, तुम्ही यात स्वतःला पाहू शकता. हे पाहून शेरसिंग अतिशय हैराण होतो आणि त्या वस्तूला तो आपल्या हातात घेऊन पाहू लागतो. तर तो एक तुटलेल्या आरशाचा तुकडा असतो. अरे, ही तर अशीच गोष्ट आहे जे शेरखान सांगत होता. यात तर माझा चेहरा दिसतोय. मी तुला हीच गोष्ट समजू इच्छित होतो माझ्या मित्रा, पण तू नाही समजला. असं नाहीये माझ्या मित्रा, ही चीजच अशी गोष्ट आहे की मी फक्त ऐकून यावर विश्वास ठेवू शकत नव्हतो. तू स्वतःच विचार कर की तुला कोणी अशी विचित्र गोष्ट सांगितली जे तू आजपर्यंत कधीच पाहिलेली नाहीये, तर तू त्यावर काय विश्वास ठेवशील? तसं तर नाही करणार, पण जर माझ्या मित्राने मला सांगितलं असतं तर मी नक्की विश्वास ठेवली असती. मला माफ कर शेरखान, तुझ्या गोष्टीवर मी विश्वास नाही ठेवला आणि तुला इथून काढून टाकलं. मी खूप लाजिरवाणं वाटतंय मला. दोन्ही दोस्तांमध्ये झालेली दोस्ती पाहून तिकडनं तरस काढता पाय घेतात. अरे पळा इथून. हे दोघंही तर एकत्र झालेत आता. हे सर्व त्या लांडग्यांचंच केलेलं कारस्थान होतं माझ्या मित्रा. यांच्या सांगण्यावरूनच मी तो आरसा तुला तोफा म्हणून द्यायचं ठरवलं होतं आणि आपल्या मधात असं गैरसमज निर्माण झाला. काही हरकत नाही माझ्या मित्रा. मला आनंद आहे की आज आपल्या मधातला वाद मिटला आणि आपण परत मित्र झालो आहोत. आणि मग त्या दिवसापासून शेरसिंग आणि शेरखानची दुश्मनी कायमची नाहीशी होते आणि मग दोन्ही जंगलातले प्राणी कायमचे त्या तलावावर येऊन पाणी पितात आणि खुश राहतात. पिंकी कोल्हीन धावत होती आणि ओरडत होती, पळा पळा,
विचित्र प्राणी आलाय. तो आपल्याला खाऊन टाकेल. पळा लवकर. तुम्ही सुद्धा आपला जीव वाचवा. लपून जा. हे म्हणत ती जात होती. आजूबाजूला असलेले प्राणी हे बघून म्हणाले, हिला काय झालं? ही कशाला वेड्यासारखी पळत आहे? काय माहिती काय झालंय? काय माहिती काय बोलत आहे? वेड तर नाही लागलं हिला. काही वेळानंतर ससा सुद्धा तिथून धावत येतो आणि म्हणतो, पळा पळा पळा. अरे कोणी विचित्र प्राणी आपल्या जंगलात आलेला आहे. तो सर्वांना खाऊन टाकेल. मी तर त्याला बघूनच पळून आलो. तुम्ही सर्व पण पळून जा, नाहीतर सर्वच्या सर्व मारल्या जाऊ. पहिले लोंबडी पळत आली, आता ससा पळत आला. शेवटी माजरा काय आहे सर्वांना विचारावं लागेल. काही मोठं संकट तर नाही आलं. सगळे प्राणी कोल्हे आणि ससाला पकडायला त्याच्या मागे धावू लागतात. अरे भाऊ, कोणी यांना विचारा तर. शेवटी गोष्ट काय आहे? सगळे प्राणी त्यांना पकडून बसून ठेवतात. कोल्हे आणि ससा पूर्णपणे घाबरलेले असतात आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर हे थरथरत असतं. सगळ्या प्राण्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही लोक इतके घाबरत का आहे? शेवटी तुम्ही असं काय बघितलं की तुम्ही इतके घाबरले आहात? हत्ती भाऊ, तलावाच्या किनारी मी बघितलं की 2 तोंडाचा सिंह पाणी पितोय. तो मला खाण्यासाठी धावला. मी माझा जीव वाचून तिथून पळून आले. हो, हे खरं म्हणत आहे. मी पण 2 तोंडवाल्या सिंहाला बघितला आहे. तो पण माझ्याकडे पळत आला आणि मी पण जीव वाचवत पळत आलो. 2 तोंडी सिंह? असं तर होऊच शकत नाही, कारण आजपर्यंत तर आम्ही असा सिंह बघितलाच नाही. आणि माकड भाऊ, हे दोघं तर त्या 2 तोंडाच्या सिंहाला बघून आले. काहीतरी तर असेल ना. मला तर काहीच कळत नाहीये की काय खरं आहे आणि काय खोटं. तेव्हाच तिथे एक आवाज येतो. एक प्राणी त्या सगळ्या प्राण्यांच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, हे दोघं खरं म्हणत आहेत. यांनी जे बघितलं आहे ते खरं आहे. सगळे प्राणी मागे वळून बघतात. त्यांच्या समोर खरंच 2 तोंडाचा सिंह उभा असतो. सगळेच प्राणी 2 तोंडाच्या सिंहाला बघून घाबरून जातात. मग हिम्मत करून त्याच्याशी बोलतात, तुम्ही कुठून आले आहात आणि इथे काय करत आहे? मी तुमच्या जंगलाचा नवीन राजा आहे. माझ्याकडे 2 तोंड आहेत आणि माझ्यात ताकद पण डबल आहे. आजपासून मी जसं सांगेल तुम्हा सर्वांना तसंच करावं लागेल, नाहीतर मी तुम्हा सर्वांना एक एक करून खाऊन टाकेल. महाराज, आम्हाला मारू नका. तुम्ही जे म्हणाल तेच आम्ही करू. शेवटी तुम्ही आमचे महाराज जे आहात. तुमचं म्हणणं ऐकणं आमचं कर्तव्य आहे. एक काम करा, माझ्यासाठी हिरव्या भाज्या आणि ताज्या मांसाची सोय करा. लक्ष ठेवा, मांस ताजं असलं पाहिजे. जास्त मांस घेऊन नका येऊ. थोडंच आणा, नाहीतर शिळं होऊन जाईल. ठीक आहे महाराज. त्यानंतर सगळे प्राणी तिथून निघून जातात आणि 2 तोंडाच्या सिंहासाठी खाण्याची व्यवस्था करतात. काही दिवसांपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू असतं. मग एके दिवशी कोल्हीन म्हणते, शेवटी आपण केव्हापर्यंत त्या 2 तोंडाच्या सिंहासाठी अशी जेवणाची व्यवस्था करू? केव्हापर्यंत तो आपल्या मेहनतीचं फळ खाईल? काहीतरी तर आपल्याला करावंच लागेल. भाऊ, आपण करूनच काय शकतो? त्या 2 तोंडी सिंहाचं ऐकण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. तू ऐकलं नाही? त्या सिंहाचे 2 तोंड आहे आणि तो किती खतरनाक वाटतो. आणि तो जर आपल्यालाही खायला लागला तर आपल्या 2 तोंडांनी आपल्या सर्वांना खाऊन टाकेल. तेव्हाच तिथे राजा उंदीर येतो. तो आपल्या मित्रांना भेटायला दुसऱ्या जंगलात गेला होता. तो सगळ्या प्राण्यांची गोष्ट ऐकून म्हणाला, तुम्ही सर्व काय म्हणत आहे? 2 तोंडीवाला सिंह आपल्या जंगलात आला? पण मला तर काही विश्वासच होत नाहीये. एका सिंहाचे 2 तोंड कसे काय असू शकतात? मला तर माजरा काहीतरी वेगळाच वाटतोय. भाऊ, तू आत्ताच आलाय ना, म्हणून तू त्या 2 तोंडाच्या सिंहाला बघितलं नाहीयेस. म्हणून तुला माहित नाहीये. आम्ही त्याला बघितलंय. आम्हाला माहित आहे त्याला 2 तोंड आहे आणि तो खूप भयानक आहे.
पण खरंच खरोखरचा सिंह असेल तर तो हिरव्या पालेभाज्या का खातोय? सिंह तर मांसाहारी असतो. मला तर काही लक्षातच येत नाहीये. मला तर काही कळत नाहीये. आणि तो 2 तोंडीवाला सिंह तर कमीच प्रमाणात मांस खातो. पण जर सिंह असता तर खूप जास्त मांस खाल्लं असतं. मला हे बरोबर नाही वाटत आहे. राजा उंदरा, जर तुला हे बरोबर वाटत नाहीये तर तूच काहीतरी कर आणि खरं शोधून काढ. हो, मी शोधून काढतो की शेवटी हे चालू काय आहे. मग उंदीर त्या 2 तोंडाच्या सिंहाच्या गुफेत जाऊन लपून बसतो. काही वेळानंतर जंगलातले प्राणी त्या गुफेच्या बाहेर जेवण घेऊन तयार असतात. महाराज, तुमच्यासाठी जेवण तयार आहे. आम्ही जेवण घेऊन आलो आहे. तुम्ही बाहेर येऊन जेवण करून घ्या. जेवणाला बाहेर ठेवून द्या आणि इथून चालले जा. ते सगळे प्राणी तिथे जेवण ठेवून चालले जातात. 2 तोंडाचा सिंह आतमधून येतो आणि जेवण उचलून घेतो आणि त्यानंतर हसत म्हणतो, हे सर्व प्राणी किती भोळे आणि पागल आहेत. यांना तर एवढी पण अक्कल नाही आहे की 2 तोंडी सिंह कधी नसतोच. तसं मला काय, माझं काम तर चालतच आहे. असं म्हणून 2 तोंडाचा सिंह आपलं मांस काढून घेतो. मांस काढून घेतल्यानंतर लक्षात येतं की सिंहाच्या रूपामध्ये कल्लू लांडगा लपलेला असतो. या पागलांनी जेवणाची सोय तर खूपच छान केली. चला जेवण करूया. तशी पण मला खूप भूक लागली आहे. उंदीर हे सगळं लपून बघत असतो आणि सगळं रहस्य माहीत झाल्यानंतर जंगलामध्ये परत चालला जातो आणि सगळ्या प्राण्यांना खरं काय ते सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे प्राणी गुफेच्या बाहेर येऊन उभे राहतात आणि 2 तोंडाच्या सिंहाला आवाज देतात. महाराज, आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल जेवण आणलंय. आम्ही सर्वांनी विचार केला की का बरं ना तुमच्या येण्याचं स्वागत केलं जाईल. म्हणूनच तुम्ही लवकर बाहेर या आणि जेवण करून घ्या. अरे, या प्राण्यांना आज सकाळी सकाळी काय झालं? सकाळी सकाळी एवढे लवकर आलेत. माझ्या 2 तोंडी सिंहाची खाल कुठे पडली आहेत? लवकर लवकर घालून घेतो. कल्लू लांडगा आपल्या 2 तोंडाच्या सिंहाचं मांस घालून बाहेर येतो. तो बघतो की खाण्यासाठी कोणीच काहीच आणलेलं नाहीये. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही लोक तर खाली हाताने आले. माझं जेवण कुठं आहे? आम्ही खाली हाताने नाही आलो. तुम्ही चला आमच्या सोबत. आम्ही तुमच्यासाठी आज एक दावत ठेवली आहे. आज तुमच्यासाठी जेवण आहे. कल्लू लांडगा न घाबरता पुढे जायला लागतो आणि तो समोर जातात सगळे प्राणी त्याच्या आजूबाजूला जमले आणि त्यानंतर काय तर सगळ्यांनी मिळून त्याला काठीने खूप मारलं. अरे 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 तुम्ही सर्व मला का मारताय? अरे सोडा, अरे मरेल मी. अरे भेडिया, तुझं सत्य बाहेर आलाय. सगळ्यांना सर्व कळलंय. तू काही 2 तोंडाचा सिंह नाही आहे तर कल्लू भेडिया आहे. ह्याने आपल्याला खूप त्रासून सोडलं होतं. खूप मारा याला. सगळे प्राणी मिळून त्याला खूप मारू लागतात. त्यानंतर जीव वाचवून कल्लू तिथून पळून जातो. बघा, तुमच्या सर्वांना घाबरवणारा स्वतः घाबरून पळत आहे. 2 तोंडाच्या सिंहाचं रहस्य कळल्यानंतर सगळ्या प्राण्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सगळ्या प्राण्यांनी उंदराचे आभार मानले. आता सगळे प्राणी न घाबरता आपलं जीवन आनंदाने जगू लागतात. चिकू माकड खूप वेळापासून खाण्यासाठी शोधत होता, पण त्याला कुठेही खायला नाही मिळालं. तो एका झाडावरच्या फांदीवर बसून म्हणाला, माहित नाही या जंगलात काय होत आहे. जेवायला काहीच मिळतच नाहीये. एक तर मी इतका छोटा आहे की सगळे जण माझ्याकडून अन्न हिसकावून घेतात आणि मला काही खायला मिळतच नाही. मी काहीतरी असं करायला पाहिजे की मला बसल्या बसल्या सर्व काही खायला मिळेल. खूप वेळ विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली. आता तर फक्त एकच आयडिया आहे. मला सिंहराजाचा मंत्री बनायला पाहिजे. त्याच्या भीतीने सर्व प्राणी मला स्वतःहूनच अन्न देतील.
चिकू माकड शेरखानच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो, सिंहराजा सिंहराजा, तसे तर तुम्ही खूप बहादूर आहात, पण तुमचं वय की नाही वाढतच आहे आणि त्या कारणामुळे आता तुमच्याकडून शिकार व्यवस्थित होत नाहीये. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आमचे राजा आहे आणि राजाची सेवा करणे आमचा धर्म आहे. मी तुमची मदत करेल, पण त्या बदल्यात तुम्हाला मला तुमचा मंत्री बनवावा लागेल. शेरखान विचार करून मनात म्हणाला, गोष्ट तर याची खरी आहे. माझ्याकडून आधीसारखं आता चोऱ्या धावल्या पण जात नाही आणि शिकारही केली जात नाही. जर हा माझी मदत करेल तर माझी शिकार करण्याची पण काहीतरी सोय होईल. नंतर शेरखान चिकू माकडाला म्हणतो, पण माझ्याकडे त्या बदल्यात तुला द्यायसाठी काहीच नाही आहे. जर तुला वाटत असेल तर तू एकदा आणखी जास्त विचार कर. महाराज, मला तर काहीच नाही पाहिजे. मला तर फक्त तुमचा मंत्री बनायचा आहे. माझ्यासाठी बस एवढंच भरपूर आहे. ठीक आहे, तू माझ्याकडे मंत्री म्हणून लागून जा. उद्या दोघं मिळून शिकारी करूया. ठीक आहे, उद्या मी तुमच्यासाठी एका शिकारीची बंदोबस्त करून येतो. नंतर चिकू माकड जंगलात जातो आणि जाऊन सर्व जनावरांना म्हणतो, ऐका ऐका सर्व जंगलवासी, आजपासून मी सिंहराजाकडे मंत्री म्हणून लागलोय आणि सिंहराजाने मला म्हटलंय की जर कोणी पण मला अन्न नाही दिलं तर मी त्याला सिंहराजाच्या हवाले करून देईल आणि तो त्यांना खाऊन टाकेल. हे ऐकून मिंटू ससा घाबरून म्हणाला, अरे नाही 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 चिंकू, तू असं नको करू. आम्ही तुला अन्न देऊ, बस तू आम्हाला सिंहराजाच्या हवाले नको करू. हे ऐकून चिकू माकड मनात म्हणाला, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता तर मला मेहनत करण्याची काहीच गरज पडणार नाही वाटतं. त्यानंतर चिकू माकड बघतो आहे की कोल्हा शिकारीसाठी बसला आहे. तो त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं लोंबडी, इथे काय करते? या जागेवर चांगलं शिकार थोडीच भेटत असतं. सिंहराजाच्या गुहेकडे जा, तिथे खूप चांगल्या चांगल्या शिकार आहेत. तू तिथे जाऊन शिकार का नाही करत? तुझं पोट पण भरेल आणि लवकर शिकार पण ताब्यात येईल. तिथे चालली जा. अरे नाही चिकू माकड, तेथे तर शेरखान राहतो. तो मला मारून टाकेल तर माझ्या घरच्यांचे काय होणार? अरे तू काळजी नको करू, मी तुझी रखवाली करेल. मी सांगेल ना जेव्हा सिंहराजा आपल्या गुहेतून बाहेर येईल. पण तू तर शेरखानचा मंत्री आहेस, मग तू मला कशी साथ देशील? अरे मी मंत्री यासाठी बनलो की तुम्ही सर्वजण मला अन्न द्याल. पण तुझी अवस्था बघून मला दया आली. मी कोण्या प्राण्याला उपाशी थोडी राहू देऊ शकतो. चल ठीक आहे, तू जा, मी येते. कोल्हा त्याच्या शब्दात फसते आणि त्याच्या गुफेकडे जायला निघते. चिकू माकड लगेच शेरखानकडे जायला निघतो. जो झोपला असतो. मग चिकू माकड शेरखानला म्हणतो, सिंहराजा महाराज, आज मी तुमच्यासाठी जेवणाची सोय केली आहे. लोंबडी येते, मग तुम्ही तिचा शिकार करून टाका. हे तर तू खूपच चांगलं काम केलं. शिकार स्वतःहून माझ्याकडे चालत येत आहे. जा, तू आता बाहेर जाऊन लपून राहा, नाहीतर ती तुला माझ्यासोबत पाहणार तर ती पळून जाईल. कोल्हा शेरखानच्या गुफेबाहेर शिकारीसाठी बसते. हळूहळू शेरखान कोल्ह्याच्या जवळ येऊ लागते. चिकू माकड झाडाच्या मागून सर्व बघत होता. शेरखान कोल्ह्याची शिकार करणारच होता. तेवढ्यात चिकू माकड ओरडला, वाचवा वाचवा वाचवा. कोल्ह्याने मागे वळून पाहिले तर तिथे शेरखान होता. कोल्हा लगेच जोरात तिथून पळून गेला. शिकार हातातून निसटून गेली. शेरखान खूप रागवला व चिकू माकडाला म्हणाला, अनाडी कुठला, तुझ्या मूर्खपणामुळे लोंबडी पळून गेली. अरे माकडा, फक्त तुझ्या मूर्खपणामुळे आज माझ्या हातून शिकार निघून गेलं. महाराज, माझी चुकी नाहीये. मी तर झाडावर मस्त आरामात बसलो होतो. अचानक माझ्या हातात काटा रुतला, ज्या कारणामुळे मी ओरडून उठलो. पण तुम्ही मला माफ करा, पण मला एक संधी द्या. मी तुमच्या जेवणासाठी काही ना काहीतरी नक्कीच घेऊन येतो जेवणाचं. आताच मी तुमच्यासाठी दुसरा शिकार घेऊन येतो. तुम्ही चिडू नका. तू मला अनाडी माकड वाटतो आहेस. मला नाही वाटत की तुझ्याच्याने काहीतरी होईल. तू असाच मला पागल बनवतो आहे. नाही नाही महाराज, यावेळी मी सर्व ठीक करून देईल. चिकू माकड वापस जातो. तो बघतो हरिण गवत खात आहे. चिकू माकड तिच्या जवळ गेला व म्हणाला, हरिण हरिण, तू इथे इथे काय?
वाळलेलं गवत खाते? सिंहराजाच्या गुहेच्या जवळ तर किती किती हिरवं गवत आहे. तू तिथे जाऊन का बरं नाही खात? तुम्हा हिरणांजवळ तर डोकं नावाची काही गोष्टच नसते. भावा माकडा, अशी गोष्ट नाही. मी त्याच्या गुफेजवळ गेली तर शेर खान तो माझी शिकार करेल व मला खाऊन टाकेल. अरे तो तर म्हातारा झाला आहे. आता त्याच्या बसमध्ये शिकार करणं कुठं लिहिलंय? चिकू माकडाचे बोलणे ऐकून हरिण म्हणाले, तू खरं बोलतोस. मी जाते. जर तो आला तर मी वेगाने पळून जाईल आणि मी तिथून पळून जाईल. हरिण शेरखानच्या गुफेकडे जाते. माकड पण झाड्या उड्यावर मारत मारत गुफेकडे जातो आणि शेरखानच्या जवळ जातो आणि म्हणतो, महाराज, यावेळी मी पुन्हा एकदा खूप चांगला प्लॅन बनवला आहे. तुमच्यासाठी एकदम ताजी ताजी हिरणी घेऊन येत आहे. बस तुम्ही इथे चुपचाप बसले राहा आणि वेळ मिळताच तिच्यावर झपटून पडा. ठीक आहे, पण यावेळी कोणती चूक नाही झाली पाहिजे. हरिण तिथे जाऊन गवत खात असते तेव्हा शेरखान झाडाच्या मागून हरणाला बघतो. माकड जवळच्या झाडावर येऊन बसले. शेरखान जसा हरणाला पकडणार होता तेव्हा माकड ओरडले, वाचवा 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 वाचवा. हरणाने बघितले शेरखान त्याच्या मागे आहे हे बघून ते जोरात पळून गेले. यावेळेस तर शेरखान खूप रागवला व म्हणाला, तू कोणत्याच कामाचा नाही आहे. तू एक नंबरचा मूर्ख आहेस. आता तू माझ्या शिकारीचा जरिया बनशील. माझी काही चूक नाही आहे सिंहराजा. ते खरं तर माझा पाय घसरला आणि मी मधमाशांच्या पोळ्यावर जाऊन भिडलो आणि ज्यामुळे त्या सगळ्या मधमाशांनी माझ्यावर चावा घेतला आणि मला लाल केलं आणि म्हणूनच मी ओरडून पडलो. सिंहराजा, तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यासाठी कोण्या दुसऱ्या शिकारीची सोय करतो. मी यावर शेरखान म्हणाला, आता अनाडी माकडाचा खेळ पूर्ण झाला आणि आता सिंहराजाची कमाल पहा. तुम्हाला म्हणायचं काय आहे सिंहराजा? मी समजलो नाही. शेरखान चिकू माकडाच्या शेपटीला आपल्या तोंडात धरून एका झाडाजवळ घेऊन जातो व त्याला झाडावर उलटे टांगतो. थोड्या वेळाने एक लांडगा व त्याची बायको तिथून जात असते. त्यांचे लक्ष त्या माकडावर जाते. अरे बघ, शिकार फसलेला आहे. याला खाऊन आपण समोर जाऊया. नाही, जाऊ द्या. तो आपोआप निघून जाईल. असू शकतं कुठल्या तरी जनावराचा हा डाव असेल आपल्या शिकारीसाठी. नाहीतर माकड असं कधी लटकू शकतो? लांडग्याची बायको पुढे निघून जाते. पण काळू लांडग्याला खूप भूक लागली असते. तो वापस येतो. भूक लागली तर जे मिळेल ते खाऊन घेतलं पाहिजे. बटर चिकन नाही भेटलं तर बटर माकडानेच काम चालवलं पाहिजे. आज तर मी या माकडालाच खाईल. जसा तो माकडाची शिकार करायला जवळ येतो तसा शेरखान त्याला पकडतो आणि म्हणतो, बघितलं खिलाडी सिंहराजाचा कमाल. तू अशाच पद्धतीने उलटा लटकशील आणि माझ्या जेवणाची सोय होत राहील. मी कुठे फसलो? चांगला मस्त मेहनत करत असतो तर आनंदी असतो. काम न करण्याच्या चक्करमध्ये मी इथे येऊन फसलो. आता काय होईल? शेरखान हसायला लागला. शेरखान पहिले लांडग्याला खातो आणि माकडाला आपल्या गुफेत घेऊन जातो आणि बंद करतो. गुफेमध्ये बंद माकड शेरखानच्या जाळ्यातून निघण्याचा विचार करतो. आता माकडाला कळलं की काम चुकारपणा करणे कधीही भारू पडू शकते, म्हणून नेहमी मेहनत केली पाहिजे. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.